तर प्राध्यापक बालाजी यांचा या ठिकाणी भर आहेर देऊन सत्कार करण्यात येत आहे. ती नारळाबरोबर द्या. मंदिरातली सगळी सेवा गुरव सरांकडे आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे. विठ्ठल उपजून या पुढती वो काला खाव दहिवात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही कार्याचे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला उपजून जन्मून पुन्हा पुन्हा खाली यायचंय, कारण मला काला खायचा आहे. मी वाळवंटामध्ये हा काला घेतलाय, वाळवंटामध्ये या काल्याचं सेवन केलंय, मग हा काला मलाही घ्यायचाय आणि काला इतरांनाही द्यायचाय. सेवितो हा रस वाटितो आणि का, हा मीही सेवन करतोय आणि इतरांनाही वाटतो. घ्या रे. सगळ्याला बोलवलं कशासाठी? काला घ्यायला बोलवलं. मग आपण विचार करतो काला किती वाजता आहे? 12 वाजता आहे. मग 11:30ला घरातनं निघूया. 10ला जाऊन उगीच बसण्यात काय अर्थ आहे? काला जर 12 वाजता असेल तर आपण 11:30 वाजता गेलं तरी चालेल. पण ज्यांनी ज्यांनी भजनात टाळी वाजवली आहे त्यांनाच काय वाक्य अर्धवट ठेवतो, पूर्ण करत नाही. आता नंतर पंगत आहे. पंक्तीला सुद्धा कुणाला बसवायचं? ज्यांनी तुम्ही म्हणाल आम्ही वाजवली का नाही हे तुम्हाला लक्षात कसं येणार? कॅमेरा त्याच्यासाठीच आहे, फिरवलाय सगळीकडं. तो कॅमेरा फिरवलाय, त्यात जर टाळी वाजलेली दिसली नाही तर आपल्याला पुढचं मी काही पूर्ण करणार नाही. यातला विनोद बाजूला काढा. पण मुळात काला घ्यायचा असेल तर वारकरी संप्रदायातल्या सेवेत यावं लागतं आणि म्हणून त्या सेवेचं लक्षण मांडलं. एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी. एकमेकांना देत हा काला खायचा असतो. इतर प्रसाद द्यायचा नसतो, एकट्याने खायचा असतो. पण काला मात्र सगळ्याला देऊन खायचा असतो. पण काला देताना आपल्याच अधिकाराच्या व्यक्तीला द्यावा का दिसेल त्याला द्यावा? आता यातला महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण प्रसाद रूपाचा पदार्थ सगळ्या समोर जाईल, पण कालेची अवस्था जर प्राप्त व्हायची असेल तर सर्वांकडे ती अवस्था आहे का? याच्यासाठी तुका म्हणे वाळवंट. वाळवंटाचा विचार हा अधिकारवाचक आहे. अधिकारानुसार काला दिला जातो आणि म्हणून याच्यासाठी आपल्या समोर कृष्ण चरित्र मांडलं गेलेलं आहे. आता कृष्ण चरित्र सुरू करू आपण. काही जण म्हणतील कृष्ण चरित्राला 3 तास लागतात, मला 1 मिनिटात संपवता येतं. बघा, कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेमध्ये झाला. कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले, गोकुळीच्या प्रगट झाले. सगळ्या गवळणी गोपाळांना कळलं की देव जन्माला आले. प्रत्येकीनं देवाची संगती केली. देवाने प्रत्येक गवळणींबरोबर लीला केली.
त्या लीलेमध्ये गवळणींना प्रेमाने दूध दही लोणी मागितलं, दिलं नाही. हट्ट करून मागितलं, दिलं नाही. भांडण करून मागितलं, दिलं नाही. चोरी करून घेतलं. चोऱ्या भरपूर झाल्यानंतर तक्रारी आल्या. गवळणी सांगती तक्रारी आल्या म्हणून यशोदा मातेनं ही तक्रार नंदबाबाला सांगितली. नंदबाबांनी सांगितलं उद्यापासून गावात थांबायचं नाही. ठरल्याप्रमाणे सगळ्या गायी घेतल्या, शिदोरी घेतली आणि यमुना नदीच्या तीरावर आले. गायी चराईला सोडल्या, शिदोरी एका झाडाखाली ठेवली. खेळ खेळायला संपला काला. सगळं चरित्र घेतलंय, कुठल्याच चरित्राला सोडलं नाही. खेळ भरपूर झाल्यानंतर गोपाळ म्हणायला लागले, खांदे भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. देवाने सांगितलं माझी जशी शिदोरी आहे तशी घेऊन या. पण देवाची शिदोरी आणि या गोपाळांची शिदोरी एक होती का? आता यात माझा मुद्दा आहे, भक्ताची शिदोरी श्रेष्ठ का देवाची श्रेष्ठ? बघा, चला ठीक आहे, आत्ता नकोय उत्तर मला. पण भक्ताने सांगितलं देवा तुला तू तशी बघून घेतलीये, तूच त्या शिदोरीकडे गेलाय, आम्ही काय करावं? आमची जशी आहे तशी तुला स्वीकारावी लागेल. भक्ताची शिदोरी ही भावप्रधान आहे आणि देवाची शिदोरी ही सत्वप्रधान आहे. मग सत्वप्रधानाला भावप्रधानाची जोड याला काला म्हणतात. देव आणि भक्तांचा संगम सोहळा. तुका म्हणे देव भक्ताचा संगम हा काला आहे आणि हा काला द्वापार युगात केला, तो कलियुगात आणला. कुणी आणला? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आणि चिंचोली. तुका म्हणे वाळवंट 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 परवेनीत वैकुंठी तो वैकुंठी तो ऐसे परवेनीत वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट परवेनीत उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही परवेनीत उत्तम
ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट बुत्त झाले की डबल झाले हा कुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठित वैकुंठित वैकुंठी तो ऐसे नाही 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 वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही वाजवा आधी वाजवा नंतर स्पीकर बघा ए आधी वाजवा कालात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काही काल्याचे काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कंठेदारीला कृष्णामणी अवगाजनी प्रकाश काला वाटो एक एका वैष्णवनिका संभ्रमा वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातो कालातो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा तुका म्हणे ओ मंडळी आम्ही बळे विरगाडे कालातो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा हरि भगवान की विठ्ठल जय जय बोलिले कुणे वेळे वाकुणे उत्तरे करा क्षमा पराध महाराज नाही विचारिला धिकार धर्म्या पुरा म्हणे ज्ञानेश्वरा राखावाया वैगिंगरा पराध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा आ झाले समाधान